तुमच्या खिशातल्या रुपयाची किंमत रोज कमी होते असं कोणी म्हणालं तर सर्वसामान्य माणसाला पटणार नाही. पण हे खरं आहे. रुपयाची जी किंमत आज आहे ती उद्या कमी होणार आहे. सरकार सांगते सोनं खरेदी करू नका, परदेशी सहली रद्द करा, पेट्रोल वाचवा. पण हे आव्हान नेमकं कशासाठी होतंय? देश खरोखरच आर्थिक संकटाच्या उंबरठ्यावर आहे का, की हे फक्त खबरदारीचं पाऊल आहे? काय खरं आणि काय खोटं सविस्तर पाहूया व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी पंकज आणि तुम्ही पाहताय कसं काय. फेब्रुवारी 2026च्या शेवटी अमेरिका आणि इस्रायलने इराणवर हल्ला केला. ज्या क्षणापासून जागतिक अर्थव्यवस्थेत भूकंप आला, इराणने स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ बंद केला. हा तो छोटासा समुद्रधोनी आहे ज्यातून जगातलं जवळपास 20% कच्चं तेल वाहतं. तो रस्ता बंद झाल्यावर तेलाचे भाव आकाशाला भिडले. फेब्रुवारीतील एक बॅरल तेलाची किंमत होती $72. आज ती झाली आहे $105च्या वर. म्हणजे किमतीत जवळपास 50% उसळ आली. भारत आपलं 85% तेल परदेशातून आयात करतो. हा एकटा आकडा सांगतो की भारताला या युद्धाचा किती मोठा फटका बसतोय. भारताकडे परकीय चलन म्हणजे फॉरेन एक्सचेंज रिझर्व्ह असतो. हा साठा म्हणजे देशाची आर्थिक ढाल असते. जेव्हा आपण परदेशातून तेल, सोनं, यंत्रसामग्री विकत घेतो तेव्हा हा साठा वापरला जातो. युद्धाआधी हा साठा होता $728 बिलियन, पण केवळ 3 आठवड्यामध्ये तो $30 बिलियन घसरला आहे. आज तो आहे $697 बिलियन आसपास. हे कमी होण्याची दोन मुख्य कारणे आहेत. पहिलं कारण म्हणजे तेलाचे वाढलेले भाव. भारत दरवर्षी जवळपास $123 बिलियन कच्चं तेल आयात करतो. तेलाचे भाव 50% वाढले म्हणजे आता तेवढंच तेल विकत घ्यायला आणखी जास्त डॉलर मोजावे लागताय. हे डॉलर येतात कुठून? रिझर्व्ह बँकच्या साठ्यातून. दुसरं कारण आहे परदेशी गुंतवणूकदारांची पळापळ, ज्यांना आपण FPI म्हणजे फॉरेन्सिक पोर्टफोलिओ इन्व्हेस्टमेंट म्हणतो. त्या गुंतवणूकदारांनी गेल्या 2 महिन्यात भारतीय बाजारातून जवळपास $20 बिलियन काढून घेतले. युद्धाचा धोका, तेलाचं संकट आणि आर्थिक अस्थिरता यामुळे त्यांचा विश्वास डळमळला. ते पैसे अमेरिकेत, तैवानला, दक्षिण कोरियाला गेले, जिथं त्यांना AI मुळे जास्त परतावा मिळेल असं वाटतं. त्यामुळे भारतातून गुंतवणूक बाहेर जातीये आणि आपला परकीय चलनाचा साठा रिकामा होत आहे. तिसरी गोष्ट म्हणजे रुपयाचं अमूल्यन. युद्धाआधी $1ला ₹20 लागत होते. आज तो आकडा पोहोचला आहे ₹96 इतिहासातील सर्वात मोठी घसरण. रुपया घसरू नये म्हणून रिझर्व्ह बँक वारंवार बाजारात डॉलर सोडावे लागताय. त्यामुळेही हा साठा कमी होतो. एकूण भारताची आयात जास्त आहे आणि निर्माण कमी अशी रचना आहे. त्याला करंट अकाउंट डेफिसिट म्हणतात. IMFच्या अंदाजानुसार 2026 मध्ये भारताची तूट $84 बिलियन होऊ शकते. आता प्रश्न येतो की हे खरंच 1991 सारखं संकट आहे का? 1991 मध्ये आखाती युद्धाच्या वेळी भारताकडे फक्त 1 महिन्याचं भागवण्या इतकंच परकीय चलनाचा साठा उरला होता. त्यावेळी भारताला IMF कडून कर्ज मागायला लागलं होतं. खुद भारताचं सोनं गहाण ठेवावं लागलं होतं. तो भारताच्या इतिहासातला सर्वात काळा आर्थिक दिवस होता. पण आज परिस्थिती वेगळी आहे. नीती आयोगाचे उपाध्यक्ष डॉक्टर अशोक लाडी यांनी सांगितलं की आज आपल्याकडे 9 ते 11 महिन्याचं आयात भागवण्या इतका साठा आहे. आंतरराष्ट्रीय मानकानुसार किमान 3 ते 6 महिन्याचा साठा असणं आवश्यक असतं. त्या तुलनेत आपण सुरक्षित आहोत. पण सुरक्षित असणं म्हणजे निश्चिंत असणं नाही. सरकारने आता अनेक पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हैदराबाद येथे जाहीरपणे आवाहन केलं की नागरिकांनी परदेशी सहली टाळाव्यात, सोनं विकत घेऊ नये आणि पेट्रोल डिझेलचा वापर कमी करावा. त्यांनी कोविड काळाची आठवण करून दिली आणि सांगितलं की जसं त्या काळात आपण वर्क फ्रॉम होम केलं तसंच आता परकीय चलन वाचवण्यासाठी करणं गरजेचं आहे. ब्लूमबर्गने दिलेल्या वक्तानुसार PMO आणि अर्थ मंत्रालय यांनी RBI बरोबर मिळून सोनं आणि इलेक्ट्रॉनिक वस्तूंवर आयात निर्बंध लादण्यावर आणि इंधनाचे भाव वाढवण्यावर गंभीर चर्चा केली आहे. रुपया 95च्या ऐतिहासिक नीचांकावर घसरल्याने RBIने बँकेच्या डॉलर साठ्यावर कडक मर्यादा घातल्या. अर्थमंत्री निर्मला सीताराम यांनी संसदेत सांगितलं की भारताची अर्थव्यवस्था मजबूत आहे आणि परिस्थिती नियंत्रणात आहे. हे युद्ध जर लवकर संपलं तर परिस्थिती स्थिरावेल, परदेशी गुंतवणूकदार परत येतील, तेलाचे भाव खाली येतील, रुपया सावरेल. पण जर हे संकट आणखी महिन्यात लांबलं तर दबाव वाढत जाईल. 1991 सारखी परिस्थिती येणार नाही, कारण आपण त्यापेक्षा कितीतरी जास्त मजबूत आहोत. पण सावध राहणं, ऊर्जा जपून वापर करणं आपलं कर्तव्य आहे. प्रश्न हा नाही की सरकार काय करते, प्रश्न हा आहे की आपण म्हणजे सामान्य नागरिक किती गंभीरपणे आव्हान स्वीकारतो. कारण राष्ट्राची अर्थव्यवस्था फक्त RBI आणि सरकार एकट्याने सांभाळत नाही.
ती आपण सगळे मिळून सांभाळतो. तुम्हाला काय वाटतं, भारत देश या संकटातून सावरेल का? तुमचे मत कॉमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पाहत रहा फक्त कसं काय.